नमस्कार. आजीची गोधडी या चित्रफित मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण गणिती गोधडी काय असते म्हणजेच मॅनिफोल्ड नेमका काय असतो हे बघणार आहे. तर ही चर्चा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम भाग 1चा एक धावता आढावा घेऊयात. भाग 1 मध्ये आपण कॅल्क्युलस नामक गणिताच्या एका विषयाची तोंडओळख करून घेतली आणि या विषयाची काही ॲप्लिकेशन्स बघितली. हा विषय आजच्या संशोधनामधला सायन्समधला एक अतिशय महत्त्वाचा विषय बनलेला आहे हे आपण बघितलं. मात्र काही साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरं कॅल्क्युलसला समाधानकारकरित्या देता येत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला गणिती गोधडी शोधावी लागते. आणि हो, गणितामधल्या ओपन सबसेट नामक एका तांत्रिक संकल्पनेची व्याख्या नाही पण एक दृष्टांत आपण बघितला की ओपन सबसेट काय असू शकतो. चला आता आजच्या भागाला सुरुवात करूयात. माझ्या नुकतंच लक्षात आलंय की माझा व्हिडिओ एडिटर जरा गंडलाय. देवनागरीच्या मात्रा आणि जोडाक्षरांसोबत जरा गोंधळ घालतोय. काळजीपूर्वक वाचा. मागं आपण बघितलं की वर्तुळ हा कोणत्याच अवकाशाचा ओपन सबसेट नाही आणि त्यामुळे वर्तुळावरती डिफरन्सिएशन करता येत नाही. म्हणजे साध्या भाषेत काय तर वर्तुळावर जर एखादा बिंदू फिरत असेल तर या बिंदूच्या गतीचा अभ्यास करणं अगदी अशक्य होऊन जातं. त्या बिंदूची वेलॉसिटी त्याचं ॲक्सेलरेशन हे सहजासहजी मोजता येत नाही. तर आता याच्यावरती उपाय काय? पुढे काही तांत्रिक संकल्पना आहेत. त्या वगळायच्या असतील तर थेट 4थ्या किंवा 4.5 मिनिटावरती जा. आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर मी जरूर सांगेल की थेट 4थ्या किंवा 4.5 मिनिटांवरती जा. आता सुरुवात करू. वर्तुळाचे जर आपण 2 तुकडे केले तर प्रत्येक तुकडा हा जणू वाकवलेल्या रेषाखंडासारखा दिसतो. आणि समजा आपण आता फक्त वरच्याच तुकड्यासोबत काम करूयात की त्याचा उत्तर गोलार्धामधला तुकडा घेतला आणि त्याचे 2 बिंदू काढले तर हा ओपन रेषाखंडासारखा दिसतो वाकवलेल्या. आणि समजा की या ओपन वाकवलेल्या रेषाखंडासारख्या दिसणाऱ्या तुकड्याचा अजून एक छोटा भाग केला तर तो जरा कमी वाकल्यासारखा दिसतो ना. या तुकड्याचा जर अजून छोटा भाग घेतला तर ही वक्रता अजून कमी झाल्यासारखी दिसते. आणि हीच प्रक्रिया जर सलग करत राहिलं तर जवळजवळ हा तुकडा एखादा रेषाखंड असल्यासारखा दिसतो आणि जर त्याचे अंत्यबिंदू नसतील तर तो ओपन रेषाखंडासारखा दिसतो. या उदाहरणामधून आपल्याला दिसतं की काहीतरी करून वर्तुळाची वक्रता कमी करायची आहे जेणेकरून त्याच्यावर गती मोजता येईल. तर आता हे अचीव कसं करायचं तर यासाठी गणितामध्ये एक होमिओमॉर्फिझम नावाची तांत्रिक संकल्पना वापरतात. आता होमिओमॉर्फिझम म्हणजे काय तर एक थोडीशी प्रस्तावना अशी की अवकाशाचे जर का 2 तुकडे घेतले तर त्यांचा भौगोलिक अभ्यास करता येतो. म्हणजेच भूगोलामध्ये असतं त्या पद्धतीनं एखाद्या तुकड्याला छिद्र आहे की नाही, असेल तर किती छिद्र आहेत, त्या तुकड्याला बाउंड्री आहे की नाही आहे, हा जो तुकडा आहे तो सलग आहे की तो तुटलेला आहे म्हणजेच डिस्कनेक्टेड आहे, अशा पद्धतीच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करता येतो. हा अभ्यास करणाऱ्या शाखेला गणितामध्ये टोपोलॉजी असं म्हणतात. अवकाशाच्या तुकड्यांचे हे भौगोलिक गुणधर्म जर सारखेच असतील तर हे 2 तुकडे होमिओमॉर्फिक आहेत असं म्हटलं जातं. आता होमिओमॉर्फिक म्हणजे काय तर भौगोलिकदृष्ट्या ते दोन्ही तुकडे सारखेच आहेत असं साध्या भाषेमध्ये. तुम्ही फलन किंवा फंक्शन ह्या संकल्पना कधी ऐकल्यात का? आणि जर ऐकल्या असतील तर बायजेक्शन किंवा कंटिन्युअस फंक्शन हे शब्द ऐकलेत का? जर असतील तर अतिशय उत्तम. मग आपण एक छोटीशी व्याख्या देऊयात. तर व्याख्या अशी आहे की अवकाशाचे जर 2 तुकडे घेतले यू आणि व्ही आणि या तुकड्यांमध्ये एखादं फंक्शन असेल समजा एफ यू वरून व्ही वरती जातं आणि एफ हे जर का बायजेक्शन असेल, एफ आणि एफ इनवर्स हे दोन्ही कंटिन्युअस असतील तर आपण म्हणतो की एफ हा होमिओमॉर्फिझम आहे. आणि याचाच दुसरा अर्थ असा की आत्ता मगाशी आपण सांगितलं त्या पद्धतीनं यू आणि व्ही हे दोन्ही तुकडे भौगोलिकदृष्ट्या सारखेच आहेत असा त्याचा साधा अर्थ होतो. आता आपल्या मूळ प्रश्नाकडे माघारी जाऊयात. आपण काय केलं तर वर्तुळाचे 2 तुकडे केलेत आणि त्याच्यापैकी एखादा तुकडा घेऊन त्याचा वाकडेपणा आपल्याला घालवायचा आहे. आता हे जर का धातूचं अर्धवर्तुळ असतं तर त्याला दाबून सहज सपाट करता येतं ना. आणि हीच प्रक्रिया गणितात करायची असेल तर ते दोन्ही तुकडे भौगोलिकदृष्ट्या सारखे आहेत हे दाखवणं पुरेसं पडतं. x, y goes to x, 0 हे जर का फंक्शन तुम्ही वापरलं तर युनिट सर्कल वरचं अर्धवर्तुळ जे आहे हे सपाट करता येतं. आपण आता काय केलं तर वर्तुळ हे जरी कुठल्याच अवकाशाचा चांगला तुकडा नसलं तरी पण आपण वर्तुळाचे काही तुकडे केले आणि ते तुकडे असे केले की यातला प्रत्येक तुकडा हा रेषाखंडाचा चांगला सबसेट आहे.
आणि या चांगला सबसेट आहे म्हणजे काय, तर त्याच्यावरती गतीचा अभ्यास करता येतो. आणि नेमका याच ठिकाणी जन्म होतो मॅनिफोल्डचा. मॅनिफोल्डची तांत्रिक व्याख्या थोड्या ढिल्या भाषेमध्ये सांगतो. तर मॅनिफोल्ड एम हा काय असतो, तर तो कुठल्या तरी एन डिमेन्शनल स्पेसचा सबसेट असतो. आणि एमला चांगल्या तुकड्यांनी कव्हर केलेलं असतं. असे अनंत तुकडे एमवरती पसरलेले असू शकतात. आणि दोन तुकडे जर एकमेकांवरती ओव्हरलॅप झाले तर ट्रान्झिशन फंक्शन नावाच्या एका संकल्पनेनं ते एकमेकांना जोडलेले असतात. आणि ही ट्रान्झिशन फंक्शन्स जी आहेत ती डिफरन्शिएबल असतात. जर ही डिफरन्शिएबल नसतील, ती फक्त कंटिन्युअस असतील, तर अशा मॅनिफोल्डला टोपोलॉजिकल मॅनिफोल्ड म्हणतात. आणि जर ही फंक्शन्स डिफरन्शिएबल असतील तर त्याला डिफरन्शिएबल मॅनिफोल्ड असं म्हणतात. या इतक्या तांत्रिक संकल्पनेचा आणि आजीच्या वाकळीचा संबंधच काय? लहानपणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मैत्रिणींना गोळा करून माझी आजी गोधड्या शिवायची. या गोधड्या शिवत असताना जुन्या कपड्यांचे, साड्यांचे छोटे छोटे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे ती बनवायची. हे विविध आकारांचे छोटे छोटे तुकडे सुरुवातीला एखादा भला मोठा गठ्ठा म्हणून समोर दिसायचे. मग त्यातला एक एक तुकडा घेऊन ती तो दुसऱ्या तुकड्यासोबत दोऱ्यानं शिवायची. आणि मग असे एकाला एक तुकडे जोडून वेगवेगळ्या आकारांच्या गोधड्या निर्माण व्हायच्या. एक नित्याचा आकार म्हणजे चौकोनी गोधडी, तर कधी एखाद्या लहान बाळासाठी फुलपाखराच्या आकाराची गोधडी. पण मुळात पाहायला गेलं, आकार कितीही वेगवेगळे असले तरी पण सगळ्यांची रचना ही मात्र छोट्या छोट्या तुकड्यांमधूनच झालेली. विविध आकारांच्या गोधड्यांप्रमाणेच भूमितीमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे आकार असले तरी पण त्यांना ओपन सेट्समध्ये तोडता येऊ शकतं. आणि मग ट्रान्झिशन फंक्शन्सचा दोरा वापरून ते एकमेकांना जोडता येऊ शकतात आणि बनतो तो एक मॅनिफोल्ड, गणितीय गोधडी. अनेक भौमितिक आकृत्या मॅनिफोल्ड आहेत. वन डिमेन्शनमध्ये वर्तुळाचे आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन ओव्हरलॅपिंग तुकडे घेतले की तो मॅनिफोल्ड होतो. हायपरबोलाचे दोन्ही तुटलेले तुकडे मिळून त्याला मॅनिफोल्डचं स्वरूप देतात. वर्तुळाप्रमाणेच एलिप्सचे दोन तुकडे करूनही त्याचं गोधडीचं स्वरूप पाहता येतं. 2 डिमेन्शनमध्ये पाहायचं म्हटलं तर गोल हा सुद्धा एक गोधडी आहे. एक वेगळं उदाहरण म्हणजे काठ नसलेल्या दोन चकत्या घ्या आणि त्यांच्यामधून कडा असलेली एक छोटी चकती काढून टाका. आणि मग लाल आणि निळे हे या दोन चकत्यांचे तुकडे एकमेकांना जोडले की मेदू वड्यासारखा आकार मिळतो. हा प्रयोग कागदासोबत करून पाहता येण्यासारखा आहे. गणितामधला हा एक अतिशय महत्त्वाचा मॅनिफोल्ड आहे. त्याला टोरस असं म्हणतात. याशिवाय नित्याच्या आयुष्यामधला डबा, पोळी हे सुद्धा मॅनिफोल्ड म्हणून पाहता येतात. इतकंच नाही तर अनेक महत्त्वाच्या भौमितिक आकृत्या मॅनिफोल्डच्या म्हणजे गोधडीच्या स्वरूपात पाहता येतात. ही उदाहरणं पाहिल्यानंतर मॅनिफोल्डचं महत्त्व नक्कीच लक्षात येतं. तर अशी होती गणिती गोधडीची ओळख. या चित्रफितीमधील तांत्रिक संकल्पना पूर्णतः काढून टाकणं मला जमलं नाही, त्याबद्दल प्रेक्षकांची माफी मागतो. जाण्यापूर्वी गणिताच्या विद्यार्थ्यांसाठी 4 महत्त्वाचे शब्द. ही चित्रफित मॅनिफोल्डच्या व्याख्येची ओझरती ओळख आहे हे लक्षात ठेवा. मी युनिव्हर्सल ॲटलास, ट्रान्झिशन फंक्शन्स यांच्याबद्दल काहीच बोललो नाही आहे. शेवटच्या उदाहरणामधील तुकडे शिवण्याची चित्र ही आर्टिस्टिक फ्रीडम घेऊन काढली आहेत. ही चित्रफित संपल्यानंतर एखादं छानसं पुस्तक घेऊन तपशीलवार अभ्यास करा. आणि पुस्तकच म्हणाल तर मुंक्रेस, मिल्नर, स्पिवाक यांची पुस्तकं बरीच प्रसिद्ध आहेत. आता रामराम म्हणायची वेळ आली आहे. पुढील भागामध्ये गणिती गोधडीचं एक कॉन्क्रीट उदाहरण आणि त्याचा गणितामधील वापर याच्यावरती चर्चा केली जाईल. आणि जाण्यापूर्वी लाईक करायला विसरू नका. जर या चॅनलवरचे नवे भाग पाहायचे असतील तर सबस्क्राईबवरती जरूर क्लिक करा. तुमच्या मेलबॉक्समध्ये व यूट्यूब खात्यावरती नवीन भाग आल्याची पोचपावती तुम्हाला मिळेल. चला तर भेटू लवकरच. आपलाच रोहित.